हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता इथे 9:45 वाजत आलेत तरी रुचा झोपलेलीच आहे. आणि आज 3.5 महिन्याची लस आहे तिची. खूप त्रास दिला तिने दिवसभर आणि रात्री पण. ताप आला होता तसा, पण तापाचं औषध दिलं होतं ते देत राहिली. मग थोडं बरं वाटलं तिला आणि शेकवत पण राहिली बर्फाने. आज लस दिली आहे पिलूला. कशी लस दिली? इंजेक्शन दिलं ना, पायावर दिलेत. हे औषध दिलंय. आपण औषध घेऊ आता आणि नंतर बर्फ शेकून झाला तर आपण मलम पण लावून घेऊ. तोंडात नाही घालायचं. हा पण देऊ का? घे मग, हा पण घे. पकड 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 पकड. हो काय आज जरा जास्तच धावपळ झाली, कारण नळ पण 2-4 दिवसातून आले होते. पाण्याची टंचाई असल्यामुळे पाणी भरून ठेवायला लागतं आणि त्याच्यात हिला लस दिल्यामुळे ही थोडीशी किरकिर करत होती, थोडंसं त्रासच देत होती. नाही तसं नेहमी खेळते, खेळणे वगैरे टाकले की, पण आज जरा जास्तच ताप पण थोडासा होता ना, त्याच्यामुळे थोडंसं तिला जड झालं होतं पाय पण. आणि मी ते पाणी भरून घेतलं जेवढं आलं तेवढं. नंतर मग पुन्हा पाणी आलं, मग मशीन लावून घेतली. सगळेच कपडे धुवायचे होते, तिची गादी वगैरे, कारण अधूनमधून उलटी करते, वास येतो ना त्याच्यामुळे. आणि मशीनचा असा प्रॉब्लेम आहे की ते ऑटोमॅटिक असल्यामुळे पाणी इकडून टाकावं लागतो, नळाचं कनेक्शन नाही आहे. त्याच्यामुळे मशीन पण लावून घेतली. भरपूर कपडे होते 2-3 दिवसाचे. आज रात्री जेवणामध्ये सुरणाचे काप फ्राय केले होते, बहिणीने बनवलेले. ते रेसिपी शेअर केली आहे, नक्की बघा. इथे पाणी तापत ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेतला आहे, त्याच्यामुळे सुरण खवखवत नाही. आणि चवीसाठी मीठ टाकले म्हणजे सुरणामध्ये मीठ मुरून जाईल. गॅस फास्ट ठेवला आहे आणि थोडंसं शिजू द्यायचे, म्हणजे एकदा मधून चेक करायचे सुरण. पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये सुरणाचे स्लाईस टाकून घ्यायचे. असे मीडियम साईज स्लाईस करायचे, एकदम जाड पण नाही ठेवायचे आणि पातळ पण नाही. आणि मग ते असे काप केले, वरची साल काढून घ्यायची आणि काप करून घ्यायचे. ते काप करून घेतलेत, मग पाण्यामध्ये थोडा वेळ उकळत ठेवायचे, जास्त पण उकळून द्यायचे नाही. असे अधूनमधून चेक करायचे. असे सुरणाचे काप फ्राय केलेले खूप छान लागतात. मच्छी फ्रायसारखे लागतात, कुरकुरीत होतात. आणि सुरण बटाट्याची भाजीसुद्धा आम्ही बनवतो. तर तुम्ही कोणत्या प्रकारे सुरणची भाजी बनवता? वेगळी काही रेसिपी असेल तर मला नक्की शेअर करा, मी ट्राय करून बघेल. आता हे शिजलेले ते पाणी काढून घ्यायचे. असे पाणी काढून घेतलं आणि थोडं थंड होऊ दिलं. तोपर्यंत इथे सगळं साहित्य काढले. काळा मसाला घेतला आहे, हळद, लाल तिखट, मीठ. चवीनुसार आपण कमी जास्त करू शकतो तिखट. त्याच्यानंतर रवा घेतला आहे 4 चमचे आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठामुळे ते कुरकुरीत होतं. आणि इथे कोकम भिजत घातलं होतं आगळ, त्याच्यामुळे काय होतं, खवखवत नाही असे. तसं आपण लिंबू टाकलेलंच आहे, पण तरीसुद्धा घेतलेलं आहे. कोकमच्या आगळमध्ये मी सुरणचे काप भिजवून घेते आणि त्याच्यानंतर मग ते रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करून ठेवते. असे 3-4 काप एकत्र केले की नंतर मग फ्राय करून घ्यायचे. आता इथे ते पॅन ठेवलं आहे आणि शालो फ्रायच करणार आहे, त्याच्यामुळे कमी तेल घालणार आहे. 1 पळी तेल घातलं. एका वेळी 3 ते 4 सुरणाचे काप पॅनमध्ये बसतात. तर तेल टाकून घेतलं आहे 1 पळी आणि तेल तापलं की गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे. आता सुरणाचे काप टाकून घेते. पहिल्या ह्याच्यात मी 4च घेतलेले आहेत आणि कमी गॅसवर दोन्ही बाजूने कुरकुरीत फ्राय करून घ्यायचे आहेत. असे फ्राय झालेले आहेत, खूप छान होतात. एकदा नक्की करून बघा. आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. अशा प्रकारे सुरणाचे काप तयार झालेले आहेत. इथे आमचं रात्रीचं जेवण चालू होतं. जेवण होतं तोपर्यंत रुचाची एक झोप होते आणि मग नंतर जागरण करत बसते ती. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.